वेदांत भाईचं जीवन झालेलं आहे. आता बघूया कधी उठतोय रेडा. फोनवर चालू होते मोटर. मग ऑटोमॅटिक आहे रे. भाई ऐका फोनवरती मोटर चालू होती या. अरे जाईला हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कालच्या व्हिडिओचं एडिटिंग झालेलं आहे आणि व्हिडिओ अपलोड पण केलेला आहे. जर अजून बघितला नसेल तर जाऊन लगेच चॅनलवरती चेक करा. कालचा व्हिडिओ आलेला आहे. आम्ही चाललोय आज आमच्या फार्म हाऊसला. वेदूला पण आपल्या सोबत घेऊन चाललेलो आहे. बघूया आता वेदू कदाचित अजून झोपला असेल. जाऊन त्याला आधी उठवायला लागेल. त्याला उठवून घेऊन येईपर्यंत 2 मिनिटात तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चाललेलो आहे आता वेदांतला आणायला. गाडीची किल्ली घेतलेली आहे. वेदू भैयाचं घर आलेलं आहे. हे वेदांतचं घर आहे आणि आता आपण वेदांच्या घरी चाललोय. वेदूच्या घरी आपण आता पोचलेलो आहे. घरातच चाललोय. वेदू आहे काय? वेदू अरे काय करायलास? बघेल त्यावेळी काय जेवतच असतोस काय? माझ्या होत्या वेळेला चल जायचं नाही? जाय चल फिरायला. तू मोबाईल बंद कर आणि जेवतो. इकडे 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 इकडे. मला आवर ना. किती वेळ जेवतोस? मगाचपासून जेवायला लागलाय. आवर आवर. तरी ते मटण कमी आले आता ना. तर खोरं असते मटण असलं की. मटण कमी आले कसं घरात मटणच नाही आता सारखं. मटण 15 महिन्याने एकदा मटण खायची. आधी तर 2-2 किलो लागायचं तुला मटण. लय मटण नाही तो. यात्रेला वेळेला मटण नाही तिथं मला गोड होत ते ताळ्यात सगळे शाकाहारी. एक दिवस कुठं परत टाकून आले बाबा जाऊन. बसा वाजवे. वेदांत भाईचं जीवन झालेलं आहे. आता बघूया कधी उठतोय रेडा. त्यानंतर जाऊया. उठा का आवर. चल की काय नाही चल की जाऊया फिरून या. कुठं ते फेरफटका मारून फार मोठा आमच्या जाऊन यायचं. गाडी आहे की माझी? नाही डॉगेश बाईला तुझ्या घेऊन जाऊया आणि फिरवून घेऊन तू या. त्या आधीच घाण झाले मला त्याला नाही. चल की मग त्याला धुया पण. चल तिथं पाणी आहे भरपूर तिथं. चल स्विमिंग पूलमध्ये आंघोळ घालूया त्याला आमच्या. कुठल्या स्विमिंग पूलमध्ये? चल तिथं स्विमिंग पूल दाखवते. चल तुला दाखवते की चल स्विमिंग पूल आहे. चला गायस याला घेतला आता ताब्यात. किंवा कायम दरवेळी नाटकच करतोय नाही नाही म्हणून आणि यायचं तसा शेवटी येतोयच आमच्यासोबत. डॉगेश बाय कुठे आहे? डॉगेश बाय डॉगेश बाय. अरे डॉगेश बाय कुठे गेला? अरे इकडं आहे बाई. इकडे गेला पळून गेला. थांबत नाही बघितल्यावर. कायम नुसता पळतोय. फायनली डॉगेश भाई आणि वेदांत भाई ताब्यात आलेले आहेत आणि आम्ही चाललोय आता आमच्या फार्म हाऊसला. डॉगेश भाईला डॉगेश बाय डॉगेश बाय ख्यालाय गाडीवर फिरायला. ख्यालाय गाडीवर जायला. भाई हे बघा इनोवा लावली आपली शेडमध्ये. कशी एकदम सुकून का नाम सुनाय क्या कभी? सुकून का नाम यही आहे नाम असली सुकून का. कसं एकदम मस्त वाटतंय बघितल्याच मन भरतंय. मित्रांनो काय झालंय माहिती आहे काय? युद्धामुळे गॅस मिळायचा बंद झालाय. त्यामुळे आता लोकांनी चुलीवरती जेवण करायला चालू केलं. आणि आता आमच्या बांधानं पण इकडनं अशी जी झाडं आहेत वाळलेली खराब झालेली ती पण आता आम्ही तोडून त्याचा ह्याच्यासाठी इंधन म्हणून वापर करणार आहे. त्यासाठी आज मी आता इथं सगळी झाडं वगैरे जी बिनकामाची आहेत ती सगळी तोडायला लागलो आहे आणि त्याचं लाकडं आम्ही बनवून चुलीत घालणार आहे. बघा तुम्ही पण. हे बघा अशा पद्धतीनं तोडलंय आणि आता ही लाकडं जी आहेत ही आम्ही आता चुलीला वापरणार आहे. गॅस द्यायचा बंद केला आहे त्यामुळं. आणि असं म्हणून आम्ही आता तिकडं बंद हे बघा इथं आम्ही पूर्ण असा ढीग लावला. ह्यो ढीग ज्यावेळी वाळेल त्यावेळी आम्ही ह्याचा वापर आता चुलीत लाकडं घालायसाठी म्हणून करणार आहे. आणि ह्याला सगळ्याला आता टाकायला लागलोय. तर एवढा मोठा ढीग झालाय. किती मोठा ढीग आहे बघा. आणि ह्यो ढीग आता वाळला की एवढीशी लाकडं होत्यात आणि ती लाकडं आम्ही चुलीत घालणार. ते नाही
हे एवढं घाण झालंय रे, तिला धुवायचं कुठं आता? पाण्याला पाणी कुठं आहे? पाणी पाणी तर आहे की दिसेना. तिकडं आहे, तिकडच्या बाजूला त्या नळ्यातनं कुठं पाणी ना की खरं. मोटर चालू केल्यावर पाणी ना. चल बघू कशी चालू करायची, दाखवतो जरा चालू करून. ते नाही वेदू, ह्यातनं पाणी कवा येते मग? मोटर चालू केल्यावर. मग कुठं आहे मोटर? मोटर तर मला इथे कुठं दिसतं ना आसपास. मोटर आहे खाली जो 4 किलोमीटर वरती आहे ना, मग तिकडं मोटर चालू करायला जायचं. नाही, फोनवर नव्हते की. फोनवर चालू होते मोटर? मग ऑटोमॅटिक आहे रे. हो भाई ऐका, फोनवरती मोटर चालू होती या, आणि फोन लावला की मोटर चालू होते. बघ नाही सगळं तुम्ही पण लाव बघू मला बघायचं, मला पटतच नाही फोनवरनं मोटर चालू होती या. दाखव बघू काय नेमका विषय आहे. खरोखर कॉल लावतोस काय? अरे होय की रे, बघ ह्या नंबर सेव्ह केला आहे मोटर म्हणून. दाखव बघू कसं कसं करते काम. आता बंद आहे काय चालू आहे कसं करणार? सांगते की आता हे बघ. हां, अरे जाईला एवढं खरोखर आहे असं? मोटर सांगितलं आता, सांगायला मोटर बंद आहे म्हणून. हां, मग आता चालू चालू करायचं असलं की एक दाबायचं. हां. म्हणजे आता मोटर चालू झाली, म्हणजे आता इथनं पाणी यायला चालू होणार. होय, आई शप्पथ. ते बघ. अरे होय की रे, पाणी आलं की रे लगेच. म्हणजे फोनवरतीच चालू होती होय, जायला लागत नाही तिथं, ऑटोमॅटिक. विषय आहे की रे तुझा. पाण्याखाली धरून धुऊया डायरेक्ट ह्याच्या पाण्याखाली. एकदम चकचकीत होते, काय साबण वगैरे लावायची काही गरज नाही. एकदम गोरं गोरं पान झालेलं आहे, एकदम चकचकीत झालेलं आहे, चकचकीत एकदम. हे बघा, एकदम चकचकीत. बघ काय हे देखो, एकदम एकदम चकचकीत झालेला आहे. झालं एकदम चकचकीत बाबा, एकदम चकचकीत झालं. साबण लावायला चालू आहे, साबण चकचकीत करूया साबण लावून आता याला. एकदम गोरं गोरं पान. हा, डॉगेश बाय पूर्णपणे चकचकीत झाल्यात. बघू शकताय तुम्ही, बघा पांढरा पांढरा खड, एकदम काळा झालता, गोरा गोरा पान केलाय वाघाला. थरथरा लागलाय. आता ह्याला उन्हाला बसवायचा मस्तपैकी छानपैकी. आणि कसा आहे वाघ, चला तर जाऊया आता याला बांधूया उन्हाच्या ठिकाणी नेऊन. हे बघा, डॉगेश बायला तरी धुवायला स्वतः याय नाही, आणि डॉगेश बायला दिलाय माझ्याकडे धुवायला, आणि आपण आता इथं येऊन सगळ्यात आधी माझ्या आधी जाऊन तिथं हातपाय धुवायला लागलाय. हे ना इन्साफ आहे भैया. माझा नंबर आहे, मला धुवायला दे आधी, आणि मग तू धुवीत बस. आता कुत्र्याला धुवून झालंय, खरं इथं पाणी पाजायला चालू आहे शेतात. आता इथं पाणी पाजायला आलोय, कारण पप्पा आता इथं पाणी इथं व्यवस्थित लावून गेल्यात आणि कुठेतरी बाहेर गेल्यात. त्यामुळे आता मला इथं आता काम सोपवून गेल्यात की पाट तेवढा बदल म्हणून. त्यामुळे आता पाट बदलायला आलो. या दाखवतो कसा पाट बदलायचा कसा असतो, हे दाखवतो. आता हे बघा, त्या सरीनं पाणी पिलंय तिकडं बघा, तर ती पाणी सरी पूर्ण भिजलेलं आहे. आता इकडच्या सरीनं पाणी पिलेलं नाही आहे, त्यामुळे आता आपल्याला ह्या सरीत पाणी सोडायचं आहे. मग आता इथनं हा जो कट्टा आहे हा काढायचा, आणि त्यातलं पाणी असं आत घ्यायचं अशा पद्धतीनं. हे असं पूर्ण पाटाला पाणी जातं. चालू झालेलं आहे पाणी. आता पूर्ण सरी पाणी हळूहळू हळूहळू पित राहते. आपण शांत काय करायचं नाही, निवांत बसायचं. डॉगेश बाईला धुलं आणि आम्ही जरा असं पाटात पाणी पाजायला गेलो. डॉगेश बाईनं काय हालत केली आहे बघा. डॉगेश बाई पाक सगळा घाण झालाय, पूर्ण धुल्याल्याचं आमचं सगळं शून्य झालंय. डोकं वगैरे सगळं डोक्यात घाण, इकडं सगळी पाट घाण करून ठेवली. हा पूर्ण पूर्ण शून्य. आम्ही जेवढं सगळं केलेलं ते सगळं मातीत सगळे घाण करून ठेवलाय. आता काय करूया माहिती आहे आपण काय आता ह्याला आपण एक बेल्ट आणू, असा इथं इथला एक आणि इथला एक असा दोन असतो, आणि धुवून झालं गेलाय ते एक असा हुक अडकायचा आणि वरती बांधून ठेवायचं. म्हणजे असं घाण होत नाही, काय होत नाही. आम्हाला वाटलं काय चांगलं सांगते मला ऐकायला, हे काय वेगळंच नव्हतं रे. असंच करावं लागतं याला आता, नाही तर लगेच घाण होऊन रिकामं होणार. डॉगेश भाई आता अंग पुसलेलं आहे. डॉगेश भाईचं डॉगेश भाई आता अंग पुसून पण रेडी झालाय. आत्ता जरा असा त्याला गुबगुबीतपणा आलाय. मग अशी एकदम खडकोळा दिसालता, आता एकदम गुबगुबीत झालाय. आता लॅब आहे प्रॉपर शोभा लागलाय. डॉगेश भाई
डॉगेज बाय आता पूर्णपणे वाळला आहे व्यवस्थित आणि चकचकीत पण झाला आहे आता व्यवस्थित. त्याला डबल वेळा धुल्यामुळे एकदम गोरा गोरा पान झाला आहे. आता हे बघा ह्याला घेऊन जाणार आम्ही गाडीवरनं. विधूभाई गाडी काढा लागला आहे. गाडी काढली आम्ही गाडीवर टाकून याला घेऊन जाणार घरी. डॉगेश बाय आता त्याच्या घरात जाऊन बसलेला आहे. डॉगेश बाय खुश आहे. डॉगेश बाय गार गार झाला आहे एकदम पाण्यानं. आता आम्ही घरी पोचलो. डॉगेश बाय पण त्याच्या घरात बसला आहे. आता पण आम्हाला पण आता झोप आली. झोपतो आम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.